डिप्टी चीफ मिनिस्टर सुनेत्रा पवार को कांग्रेस ने गूंगी गुड़िया कहा। इसका असर पिंपरी चिंचवड शहर में भी पड़ा है। एनसीपी पार्टी ने पिंपरी चौक में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के मेमोरियल के सामने कांग्रेस के खिलाफ प्रदर्शन किया। विरोध प्रदर्शन में मनपा में विरोधी पक्ष नेता भाऊ साहेब भोईर, नाना काटे, शहर अध्यक्ष योगेश पहल, नगर सेवक भोसले, महिला एनसीपी शहर अध्यक्ष कविता आल्हाट समेत कई पदाधिकारी कार्यकर्ता उपस्थित थे। बेतुका बयान देने वाले कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल और नेता विजय वडेट्टीवार को माफी मांगनी चाहिए, नहीं तो राज्य की महिलाएं उन्हें सबक सिखाएंगी। इस मौके पर ये चेतावनी दी गई। ज्या पद्धतीनं हर्षवर्धन सपकाळनी वनींच्या बाबतीत जे वाक्य काढलेले आहे, संपूर्ण महाराष्ट्र आज या ठिकाणी निषेध करीत आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं या ठिकाणी एक आंदोलन केलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळनी जे वनींच्या बाबतीत जे वाक्य मागे बोललेले आहे, खरं तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांची माफी मागितली पाहिजे। ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसवर पार्टीवरती एक शोककळा पसरल्यानंतर दादांचं जे अधुरं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी वहिनींनी हाती घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रावर वहिनी फिरत असताना हर्षवर्धन सपकाळनी हे वाक्य काढणं अतिशय चुकीचं आहे। महिलांना कुठेतरी पाठबळ देण्याच्या ऐवजी ते चुकीचं वाक्य त्यांनी काढल्याबद्दल संपूर्ण पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही निषेध करीत आहोत। महिलांचा अवमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि गट कदापि सहन करणार नाही। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। शाहू फुले, आंबेडकर, छत्रपती शिवराया या सर्वांनी महिलांचा सन्मानाने आदर शिकवलेला आहे। तीच राष्ट्रवादी काँग्रेस आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची किंवा राष्ट्र काँग्रेस पक्षाची ही संस्कृती आहे। महिलांचा आपण सन्मान करतो आणि जे ट्विट मध्ये काँग्रेस आयच्या नेत्यांनी केलंय, हर्षवर्धनजी असतील, त्यामध्ये वडवट्टीवार असतील, त्यांनी त्या ट्विटला जो दुजोरा दिलेला आहे त्या गोष्टीचाच आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करायला जमलो आहोत। तर हा केवळ सुनेत्र वहिनीचा अवमान नसून महाराष्ट्रातील तमाम महिला वर्गाचा हा अवमान आहे। वास्तविक पाहता धन्य आहे त्या माऊली आमच्या सुनेत्र वहिनी, ज्यांनी एवढ्या वाईट परिस्थितीमध्ये, एवढ्या वाईट काळामध्ये जे सामर्थ्य दाखवलं। परमेश्वराने आमची प्रार्थना आहे की वहिनीला ते बळ मिळावं, ताकद मिळावी। अजितदादांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वहिनींनी हे पाऊल उचललेलं आहे। त्या स्वतः एका राजकीय मोठ्या घराण्यातल्या स्त्री आहेत, त्या अजितदादांच्या त्या विविध पत्नी आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांचं समर्थन केलं पाहिजे, त्यांना ताकद दिली पाहिजे। आणि जुने जाणते जे नेते आहेत, वास्तविक पाहता जर कदाचित त्यांच्याकडनं काही चुकलं जरी असतं तर अशा परिस्थितीमध्ये जुने जाणते नेते यांनी ते त्यांना एक बहीण म्हणून, आपली एक धाकटी बहीण, मोठी बहीण म्हणून त्यांनी त्यांना तिथं सांभाळलं पाहिजे। या परिस्थितीमध्ये ते आज या जबाबदारी सांभाळतायत। अशा परिस्थितीमध्ये त्यांचा अवमान करणं किंवा थोडक्यात त्यांच्याबद्दलचा त्यांचा मागे ओढणं हे त्यांना शोभत नाही। हे फक्त त्यांनी सुनेत्र वहिनींचं आव्हान नाही केलंय, महाराष्ट्रातील तमाम महिलांचा अपमान केलाय। म्हणून आम्ही इथं जाहीर मागणी केलेली आहे की वडवट्टीवार असतील किंवा त्या हर्षवर्धन जे असतील यांनी जाहीर माफी मागावी वहिनींची, त्यांनी जाहीर महिलांची माफी मागावी। महाराष्ट्रात तमाम महिलांची आपण आज पाहतायत की पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेस आता नावाला नाही, काँग्रेसचा एकही नगरसेवक इथं राहिला नाही। मागच्या वेळेला तशी वाईट परिस्थिती होती, या पंचवार्षिकला पण तीच वाईट परिस्थिती आहे। आणि हीच वाईट परिस्थिती त्यांना संबंध महाराष्ट्र राज्यावर ओढावून घ्यायचे असेल तर महिलांचा रोष ते ठेवतील। म्हणून आमचे म्हणणे आहे की त्यांनी महाराष्ट्राच्या तमाम महिलांचा त्यांनी त्या ठिकाणी जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे। आणि या ठिकाणी आम्ही आज त्या घटनेचा, त्या ट्विटबद्दल, त्या ट्विटला दिलेल्या दुजोऱ्याबद्दल आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतोय। ब्युरो रिपोर्ट, V न्यूज, पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र।